मला ना गाणी ऐकण्यापेक्षा स्वतः गात गात प्रवास करायला ना जाम भारी वाटतं. सातारहून रांगडं फूल पुढे निघालंय कृष्णा कोयनेच्या काठावर वसलेलं कराड. गेल्या गेल्या शिवराजला जेवले मला फारसा आवडला नाही मसूर, पण तुम्हाला आवडू शकतो. मसूर थोडा शर्टवर सांडला म्हणून शर्ट बदलला. कराडनं महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दिले, तसंच तांबव्याचा विष्णुबाळा पाटीलही दिला. या नावासोबत एक वेगळाच नॉस्टॅल्जिया आहे, म्हणून मी त्यांचं गाव पाहायला गेले. गावातले असं सांगतात की या ज्योतिबाच्या मागे त्यांचं जुनं घर होतं, आता ते नाहीये. मग मी जरा गाव फिरले आणि मग गेले नकट्या रावळ्याची विहीर पाहायला. तिथं जरा फोटो व्हिडिओ काढले, बराच वेळ घालवला आणि मग गेले प्रीती संगमावर. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम, दोन नद्यांचा संगम बघणं किती सुखावणार आहे. मस्त नदीकाठी सनसेट बघितला. थोडंसं नागरिकशास्त्र पण आठवलं, ज्याला आपण जबाबदार आहे. मला ना हा पाण्याचा आवाज फार आवडतो. निसर्ग शांत करत असतो आपल्याला आतून, आपण फक्त ऐकायचं असतं त्याचं. मग तिथेच यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे, ती पाहिली. आणि प्रीती संगमावर ना लोण्याची पावभाजी मिळते. मी कधी बाहेर पावभाजी खात नाही, पण टेस्ट करण्यासाठी एकच पाव घेतलाय, मस्त होती. मी ज्या दिवशी कराडला गेले तेव्हा मंगळवार होता, त्यामुळे कोयना रेस्टॉरंटमध्ये आंबोळी खायची राहून गेली. दिवसभर दमले आणि रात्री मित्राच्या घरी गेले. जगदुनियाचं किती फूड खाल्लं ना तरी आपला विषय मेथीची भाजी आणि भाकरीवर येऊनच संपतो. अजून काय काय आहे कराडमध्ये ते तुम्ही मला सांगा.